मावळमधील लोहगड किल्ल्यावरून 350 फूट खोल दरीत कोसळून केतन अग्रवालचा मृत्यू झाला होता। मात्र केतनचा मृत्यू अपघात नसून त्याची हत्या करण्यात आल्याचं लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झालंय। होणाऱ्या पत्नीच्या प्रियकरानंच केतनला दरीत ढकलून दिल्याचा संशय आहे। पोलिसांनी संशयित तरुणी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला चौकशीसाठी ताब्यात घेतलाय। गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती। केतन विशाल अग्रवाल यांचा ज्याच्याबरोबर लग्न ठरवला होता आणि काही दिवसाने लग्न होणार होता, सिया गोयल त्याच्याबरोबर त्याचा नाता काही दिवसापासून वाईट झाला होता आणि त्याच्या तापसात काही भांडणासारखे प्रकारसुद्धा झाले होते। आणि याच्यात एक तिसरा इसम जे आहे तो चेतन चौधरी नावाचा आता होता आणि तो व्यक्ती ही सिया गोयलचे बरोबर त्या दोघांनी कट रचून त्याला ढकलून दिला आणि तो खाली पडला आणि त्याची मृत्यू झाली। पिंपरी चिंचवड शहरातील रहिवासी असलेल्या केतन अग्रवाल या तरुणाचा मावळ तालुक्यातील लोहगड किल्ल्यावर मृत्यू झाला होता। सुरुवातीला केतन अग्रवाल याचा मृत्यू हा अपघातानं झाला असं चित्र रंगवण्यात आलं होतं। मात्र पोलीस तपासात केतन अग्रवाल याचा मृत्यू हा अपघातानं झाला नसून घातपातानं झालं हे आता उघडकीस आलेलं आहे। स्टार्टिंगला आम्हाला सांगितलं होतं की आम्हाला इन्व्हेस्टिगेशन करू द्या पूर्ण, ताकी कोणी कसलेही सबूत त्याला नष्ट करू शकू नये। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही शांत राहा। आम्ही त्याप्रमाणे 4-5 दिवस खूप शांततेत काढले। पण श्री माननीय संदीप सिंग गिलजी सुप्रिटेंडेंट पोलीस ग्रामीण त्यांनी खूप ताकद लावली, खूप हेल्प केली, खूप फास्ट ह्याचा रिझल्ट आणला आणि आता त्यांनी दोन्ही आरोपी ज्यांनी मिळून माझ्या पोराचा खून केला त्याला दरीत ढकलून दिलं, त्याला अरेस्ट केलं आहे। आज कोर्टात पेश करणार आहेत आणि पुढली तपास करणार आहेत। मात्र तिच्या घरच्यांना याबाबतची कल्पना होती, त्यांना सह आरोपी करण्याची काही मागणी आज बाकीच्या लोकांची, सर्व लोकांची जे ह्याच्यामध्ये सामील आहेत, ज्या लोकांनी सगळ्याला माहित होतं त्यांचे आम्ही नावं घेऊन त्यांच्यावर आम्ही विरुद्ध कारवाई करणार आहेत। कॅमेरामॅन गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।